तू हा व्हिडिओ पाहतो आहेस म्हणजे काहीतरी कारण आहे. कारण आज देव तुला एक खास संदेश देत आहे. होय माझ्या लेकरा, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. तुझं मन सध्या खूप दुखावलेलं आहे, पण हा संदेश योगायोग नाही. देव तुझ्याशी बोलत आहे. थांब, पुढे स्क्रोल करण्याआधी एकदा तू ऐकून घे. आज देव तुला खूप महत्त्वाचं सांगू इच्छित आहेत. तुला असं वाटतंय की सगळे तुला सोडून गेले, मग हे शब्द तू नक्की ऐक. देव तुझ्यासाठीच आज साक्षात आले आहेत. जर तुझ्या आयुष्यात खूप अडचणी असतील तर पुढच्या काही मिनिटात देव तुला त्याचं उत्तरही देणार आहे. होय माझ्या लेकरा, हा व्हिडिओ सगळ्यांसाठी नाही, पण ज्याचं मन खूप थकलं आहे त्याच्यासाठी देव आज बोलत आहे. आज तुझं मन हलकं होणार आहे. कधीकधी देव स्वतः येऊन बोलत नाही, पण काही संदेशामधून तो आपल्याशी संवाद साधत असतो. आणि तोच संदेश आज तुझ्यासमोर आला आहे. त्यामुळे तू दुर्लक्ष करू नकोस. सहमत असशील तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब कर. देव म्हणत आहेत, बाळा माझ्या लेकरा, मला माहीत आहे की तुझ्या आयुष्यात सध्या खूप अडचणी आहेत. कधीकधी तुला वाटतं की आता सगळं संपलं, पण लक्षात ठेव, जिथे माणसांचे मार्ग संपतात तिथूनच माझी सुरुवात होते. होय बाळा, तू खूप लोकांवर विश्वास ठेवलास आणि अनेकदा तू फसवलं गेलं. त्यामुळे तुझं मन खूप तुटलं आहे. पण लक्षात ठेव, माणसं बदलू शकतात, पण माझं प्रेम आणि माझी कृपा कधीच बदलणार नाही. ती सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा. जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट असे तू टाईप कर. होय माझ्या लेकरा, तुला वाटतं की तू एकटा आहेस, पण खरं सांगू का, जेव्हा तू रडतोस ना तेव्हा तुझे अश्रू मला दिसतात. जेव्हा तुझं मन तुटतं तेव्हा त्याची वेदना मला जाणवते. बाळा, आयुष्यात जे काही घडतं त्यामागे काही कारण असतात रे. कधी आनंद देण्यासाठी, कधी धडा शिकवण्यासाठी, पण प्रत्येक अनुभव तुझं आयुष्य मजबूत बनवण्यासाठीच असतं. बाळा, काही लोक तुझ्याबद्दल चुकीचं बोलतील, तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, पण तू तुझा चांगुलपणा सोडू नकोस. कारण शेवटी सत्य आणि चांगुलपणाच जिंकत असतो. तुला आज जरी वाटत असेल की कोणी तुझ्या सोबत नाही, सगळं जग तुझ्या विरोधात आहे, होऊ दे, काहीही हरकत नाही. तुझा देव, तुझी स्वामी आई तुझ्या पाठीशी आहे. मग तुला घाबरण्याचे काहीच कारण नाही. बाळा, कधीकधी मी तुला थांबवतो. तुला वाटतं की तुझ्या आयुष्यातले सगळे निर्णय चुकतात, पण खरं तर मी तुला चुकीच्या मार्गातून वाचवत आहे. तुझ्या आयुष्यात जे लोक गेले आहेत त्यांच्यासाठी दुःख तू करू नकोस. काही लोक तुझ्या आयुष्यात फक्त धडा शिकवण्यासाठी आले होते, पण इथून पुढं तू आता सावध हो. कारण ज्यांनी तुला वाईट वेळेत साथ दिली नाही त्यांना तू तुझ्या आयुष्यात परत घेऊ नकोस, तरच तुझं शहाणपण आहे. माझ्या लेकरा, तुझ्या मनात अजूनही खूप स्वप्ने आहेत. ती स्वप्न मीच तुझ्या मनात ठेवली आहेत. त्यामुळे तू त्यांना सोडू नकोस. स्वप्नांच्या दिशेने तू चाल. बघ, तुझं एक एक करत सर्व स्वप्न मी सत्यात उतरवणार आहे. आणि जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे तू टाईप कर. माझ्या लेकरा, जेव्हा तुला असं वाटतं की आता सर्व थांबलं, तेव्हा फक्त माझं नाव घे, मनापासून प्रार्थना कर. नक्कीच तुझ्या मनाला शांती मिळणार आहे. तुला कधीकधी वाटतं की तुझी किंमत कुणालाच कळत नाही, पण माझ्या लेकरा, ह्या कपटी आणि स्वार्थी माणसांना तुझी किंमत कधीच कळणार नाही. माझ्या दृष्टीने तू खूप मौल्यवान आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तुझंही माझ्यावर प्रेम असेल तर लव यू गॉड असे टाईप कर. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यात अजून खूप चांगले दिवस येणार आहेत. आजचं दुःख कायमचं नाही. लोक तुझी परीक्षा घेतील, परिस्थिती तुला आव्हान देईल, पण विश्वास ठेव, तू त्यापेक्षा खूप मजबूत आहेस. कधीकधी शांत राहणं हे सर्वात मोठं उत्तर आहे बाळा. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं आवश्यक नसतं. होय माझ्या लेकरा, सत्य कधीच ओरडून सांगत नाही की मी खरा आहे.
पण चूक मात्र सारखं मोठ्या मोठ्याने ओरडून सांगत असतो की मी खरा आहे. मला माहीत आहे बाळा, तू माझा लाडका भक्त आहेस आणि तू सत्य आहेस. म्हणूनच तुझ्या चांगल्या कर्माची फळं तुला नक्कीच मिळणार आहेत. कदाचित उशीर होईल, उशिरा फळ मिळेल, पण मिळणार नक्कीच, हे तू लक्षात ठेव. जेव्हा तुला वाटेल की आता काहीच उरलं नाही, तेव्हा एकच गोष्ट तू कायम लक्षात ठेव, मी अजूनही तुझ्या सोबत आहे. मी तुझी साथ सोडलेली नाही. स्वतःवर विश्वास ठेव. तू खूप काही करू शकतोस, कारण तू माझा लाडका बाळ आहेस आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तूही माझ्यावर प्रेम करत असशील तर हा व्हिडिओ तू पुढे नक्कीच 5 जणांना शेअर कर आणि माझे आशीर्वाद प्राप्त कर. माझ्या बाळा, मला माहीत आहे तुझ्या मनात खूप वेदना आहेत. तू बाहेरून हसतोस, पण आतून खूप काही सहन करत आहेस. तुला वाटतंय तुझ्या आयुष्यात सर्व गोष्टी बिखरलेल्या आहेत. प्रत्येक वादळानंतर शांतता येते बाळा, हे तू लक्षात ठेव. जे लोक तुला समजले नाहीत त्यांच्यासाठी दुःख तू करत बसू नकोस. प्रत्येकाला तुझी किंमत समजेलच असं नाही. लोकांकडून अपेक्षा करणं सोडून दे. खूप वेळा मनातलं दाबून ठेवलंस, खूप वेळा रडलास. तुझं सर्व दुःख मी पाहिलं आहे. म्हणूनच आता तुझ्या त्या दुःखाची पोचपावती तुला वापस मिळणार आहे. जे आज कठीण वाटतंय तेच एक दिवस तुझी ताकद बनणार आहे. तू एकटा नाहीस. जेव्हा सगळे तुला सोडतात तेव्हा मी तुझ्या सर्वात जवळ आहे. होय माझ्या बाळा, बघ, तुला असं वाटतं की तुझा कोणीही नाही, पण मी तुझ्या सदैव पाठीशी आहे बाळा. भिवू नकोस. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नकोस, कारण या अडचणी तुला थांबवण्यासाठी नाही, तर तुला अजून मजबूत आणि कणखर बनवण्यासाठी येत आहेत. तू स्वतःवरती जर विश्वास ठेवलास तर तू कधीच हरणार नाहीस. तीच तुझी ताकद आहे आणि तीच तुझी इच्छा पूर्ण करणार आहे. बाळा, आयुष्यभर तू काहीच करू शकणार नाहीस जर लोक काय म्हणतील याचा विचार करत बसलास तर. म्हणून स्वतःचा मार्ग तू स्वतः ठरव. वाईट वेळ कायमची नसते माझ्या लेकरा, पण त्या वेळेत आपण दाखवलेला धीर आणि संयम खूप काही शिकवून जातो. जगात सर्वात मोठी ताकद म्हणजे शांत राहण्याची कला. कारण शांत माणूस खूप काही सहन करूनही पुढे जात असतो आणि तीच शांतता आता मी तुला प्रदान केली आहे. होय माझ्या लेकरा, आपल्याला असं वाटतं की आपण सारखेच खाली पडतो, पण ते आपल्याला उभं राहायला शिकवण्यासाठीच असतं. जसं एखादं लहान बाळ सुरुवातीला चालत असताना सारखा पडत असतो, पण त्याला आपण आधार देतो किंवा तो कशाचा ना कशाचा आधार घेऊन चालायला शिकतोच ना. मग तुझ्या सोबत तर मी आहेच. मग माझ्यावर तू विश्वास ठेव. ज्यांनी तुला कमी समजलं त्यांना उत्तर देण्यासाठी शब्दांची गरज नाही. तुझं यश त्याचं उत्तर बनेल. प्रत्येक नवीन दिवस एक संधी आहे बाळा. ती संधी तू आनंदाने स्वीकार कर आणि त्यानुसार तू त्या संधीचं सोनं कर. काल काय झालं ते विसर आणि आज पुन्हा नव्याने सुरुवात कर. तू आयुष्यात खूप वेळा प्रयत्न करतोस, पण परिणाम लगेच दिसत नाही. पण लेकरा, याचा अर्थ असा नाही की तुझे प्रयत्न वाया जात आहेत. प्रत्येक छोटा प्रयत्न तुझ्या यशाची पायरी बनत आहे माझ्या लेकरा. स्वतःला कधीच कमी समजू नकोस, कारण देवाने प्रत्येक माणसात काहीतरी खास दिलं आहे. फक्त ते ओळखण्याची आणि त्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. माझ्या बाळा, तुला असं वाटत आहे या संपूर्ण जगाची कठीणता, दुःख, संघर्ष तुझ्याच आयुष्यात आहे. पण एक सांगू, कठीण परिस्थिती माणसाला 2 गोष्टी शिकवते. एक म्हणजे संयम आणि दुसरं म्हणजे स्वतःची खरी ताकद. तो संयम आणि ती खरी ताकद आता तुला ओळखायचं आहे. होय माझ्या बाळा, तुला असं वाटतं की सर्व दुःख आता दूर होणार आहे आणि होणारच आहे. फक्त तू स्वतःवरती विश्वास ठेव. माझ्या लेकरा,
जगात सर्वांना खुश ठेवणं शक्य नाही, त्यामुळे स्वतःला हरवून दुसऱ्यांना खुश करण्यापेक्षा स्वतःसारखं जगणं हे महत्त्वाचं आहे. जे तुझ्यावर विश्वास ठेवत नाही त्यांच्यावर राग धरू नकोस. फक्त इतकं कर की एक दिवस तुझं कामच त्याला उत्तर देणार आहे. ठेवू दे लोकांना तुला नावे, काहीही फरक पडत नाही. मी पाहत आहे कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात वाईट दिवस येतात, पण ते दिवस कायमचे नसतात. धीर धरला, संयम ठेवला तर तेही दिवस निघून जातात. म्हणून तू मनात चांगले विचार ठेव, कारण विचारामधून तुझं आयुष्य घडणार आहे. मला माहीत आहे तू शांत आहेस. तुझं शांत राहणं ही तुझी कमजोरी नाही, तर ती एक अशी ताकद आहे जी फक्त मजबूत माणसाकडे असते. स्वतःचा आदर कर, स्वतःवर प्रेम कर, कारण जो स्वतःची किंमत ओळखतो त्याला कोणीही कमी लेखू शकत नाही. होय माझ्या लेकरा, कोणाचंच आयुष्य एकदम परफेक्ट नसतं. प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्याची संधी देत असते. 100% बरोबर कोणीच नाही, पण आपण बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आयुष्यात कधीही उशीर होत नाही. जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. बाळा, दुसऱ्यांकडून सदैव तुला कौतुक मिळेल अशी अपेक्षा ठेवू नकोस. स्वतःवर विश्वास ठेवणं हीच सर्वात मोठी प्रेरणा आहे. कठीण वेळ माणसाला तोडत नाही, उलट त्याला घडवते, कारण त्या वेळेतच माणसाची खरी ताकद असते. आयुष्यात कधीकधी सगळं आपल्या मनासारखं होणार नाही, पण त्याचा अर्थ असा नाही लेकरा की आयुष्य आता संपलं. कधीकधी देव आपल्याला अधिक चांगल्या मार्गाकडे वळवत असतो. माझ्या बाळा, बघ, आयुष्यात शांत राहणं आणि सकारात्मक राहणं हीच खरी मोठी शक्ती आहे, आणि तीच शक्ती मी तुला आता प्रदान केली आहे. प्रत्येक सकाळ ही एक नवीन आशा घेऊन येते, त्यामुळे कालच्या चुका विसरून जा आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर. जा, तुझ्या आयुष्यातील सर्व समस्या आता दूर होणार आहेत. हा माझा आशीर्वाद आहे. माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तू टाईप कर. हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सदैव तू माझे नामस्मरण करत राहा, कारण मी सदैव तुझ्या सोबत आहे. दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.